सोलापूरच्या पूर्व भागातील नीलमनगर चवळी परिसरात 33 केव्हीच्या उच्चदाब वीज तारा दुकानांवरून गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेजवळील या भागात अनेकदा तक्रारी करूनही महावितरणकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून जीव मुठीत घेऊन व्यवसाय करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली। या धोकादायक तारांमुळे अनेकदा दुकानदारांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी आग लागल्याच्या घटनाही घडल्याचे सांगण्यात आले। इतकेच नव्हे तर या तारांमुळे जीवितहानी झाल्याचाही दावा स्थानिकांनी केला आहे। शनिवारी नाल्याच्या कामासाठी आलेल्या जेसीबीचा तारांना स्पर्श होऊन मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील धोका पुन्हा अधोरेखित झाला। या पार्श्वभूमीवर उच्च दाब तारा तातडीने स्थलांतरित कराव्यात आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांनी केली। महावितरणने तात्काळ लक्ष घालून संभाव्य दुर्घटना टाळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे। नमस्कार, माझं नाव श्रीकांत शावरशिद नवले। मी ह्या एरियामध्ये खूप वर्षापासून राहत आहे आणि आमचं इथं प्लॉटिंग वगैरे आम्ही केलेलं आहे। मग प्रॉब्लेम असं झाला आहे की हे जो समोर जो रस्ता दिसतं आहे ते रस्ता 10-15 वर्षापूर्वी तयार झालेला आहे। मग तयार झालेला आहे रस्ता आणि वर जे 33 केव्ही हाय व्होल्टेज वायर असल्यामुळे रस्ता वर झालेला आहे आणि रस्ता जसं वर होईल तसं ते हाय व्होल्टेज वायरला म्हणजे थोडंच अंतर राहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं नाल्याचं काम सुरू आहे सध्याला। महानगरपालिकेनं जे नाल्याचं काम सुरू केलेलं आहे ते इथं चालू आहे। आणि काल जे नाल्याचं पोकल्यान सुरू होता, काम करताना त्या वायरला टच झाला आणि नशिबाने ते अनर्थ टळला गेला थोडक्यात। आणि इथं एवढं समस्या घडलेल्या आहेत त्या वायरमुळे की कितीतरी जीव गेलेले आहेत आणि किती जणांना तरी त्याचा दुनियाचं म्हणजे खूप जणांना त्याचा त्रास सोसावा लागलेला आहे आणि नुकसान पण तेवढंच सोसलेलं गेलेलं आहे। आणि आता आम्ही जिथं थांबलेलो आहोत इथं तरी अक्षरशः गेल्या वर्षी 1-2 दुकानामध्ये त्या वायरमुळेच आग पण लागलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये इकडंच तुम्ही थोडंसं वर गेल्यावर इथं एक थोडंसं हे 2-3 वर्षापूर्वी असंच काहीतरी बांधायला जाऊन 2 जीव गेले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जवळपास सांगायचं म्हटलं तर बोटावर मोजता येणार नाही इतकी घटना इथे घडलेली आहेत ह्या हाय व्होल्टेज वायरमुळे। आणि काल पण असा झाला, स्वतः म्युन्सिपाल्टीचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हासुद्धा टच झाला। म्हणजे तुम्ही विचार करा की अजून भविष्यामध्ये घरं जे आहेत अजून 2 ते 3 फूट वरतीच येणार आहेत आणि तेव्हा कसं। आणि तुम्ही साईडला बघू शकता की जे घरगुती रेग्युलर लाईट आहेच त्यांचं वायर ह्याच्यापेक्षा पण उंच आहे आणि हे इतकं हाय व्होल्टेज असूनसुद्धा इतकं खाली। माझं इथल्या आपले महापौर साहेब विनायकदादा कोंड्याल ह्यांना एकच विनंती आहे की ह्या कामाचं कायतरी करून लवकरात लवकर ह्याचा निकाल लावावा आणि आम्हा नागरिकांना ह्याच्यातून म्हणजे लवकरात लवकर सुटका करून द्यावी। म्हणजे आम्ही रोज जीव मुठीत धरून हे जे खाली आम्ही व्यवसाय करत आहोत, दररोज आम्हाला जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागतो की कधी तुटेल, कधी काय होईल, कधी अनर्थ घडेल ह्याचा आम्ही म्हणजे रोज आम्हाला विचार करून आता विशेष करून आता 2-4 दिवस झालं सोलापुरात अवकाळी पावसाचा हे सुरू आहे। अवकाळी पावसाचा तडा सुरू असल्यामुळे आता असं जरा ऊन कमी झालं, संध्याकाळ झालं की आम्हाला मनात एकच भीती की बाबा आता अवकाळी आल्यावर वायरला काय होते का, शिल्ड पडेल का। म्हणून इथले दुकानदार तुम्हाला सांगतो, जे दुकानदार 8-9 पर्यंत जे व्यवसाय करणार आहेत ते जरा पावसाचा अवकाळीचा अंदाज दिसला की सरळ शटर खाली करून ज्याच्या त्याच्या घरी निघून चाललेत। तर मी दादांना एवढंच विनंती करतो, ह्याचा लवकरात लवकर काय असेल तो मार्ग लावावा, एवढंच मी बोलतो।